माझ्या ब्लॉगची सुरुवात करते। शरूचे बाबा आल्यानंतर त्यांना मी स्नॅक्स बनवले होते, मग शरूलाही सेपरेट स्नॅक्स बनवले होते। सेम आम्हाला दोघांनाही बनवले, फक्त त्याचं थोडंसं तिखट कमी होतं। हे मी कटलेट, पोहे आणि रवा मिक्स करून बनवले होते आणि सगळे व्हेजिटेबल्स मिक्स केलेले। त्याला हाताने खायचं आहे, आपल्या हाताने नाही भरवायचं। हा नाही, थंड झाले आता ना। छान छान आहे, टेस्ट करून बघतोय तो, टेस्ट करतोय अगोदर छान लागतंय का। छान आहे, छान आहे का आता, छान आहे। इकडे आम्ही आता नाश्ता करून बाहेर जायला निघालोय। तुम्ही म्हणाल रोजच हे कसे बाहेर जातात? हो, आम्ही रोजच बाहेर जातो, कारण घरात बसून आम्हाला दिवसभर घंटा आलेला असतो। तर आमचं रोजचं ठरलेलं आहे की हे आल्यानंतर मी आणि शरू थोडंसं आम्ही सगळेजणच नाश्ता करू थोडाफार आणि बाहेर पडणार खेळण्यासाठी किंवा काही खरेदीसाठी। इथे आम्ही स्पारमध्ये गेलो होतो, थोड्या आम्हाला भाजीवाला खरेदी करायचा होता, पण मी लास्ट टाइम तुम्हाला भाजीवाल्याचं सगळं दाखवलेलं आहे मागच्या ब्लॉगमध्ये। नसेल तर बघून घ्या एकदा, रेट वगैरे कसे असतात, इकडच्या भाज्या कशा आहेत काय। आणि मग आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवायचं होतं मला। मी तुम्हाला खरं तर मी या ब्लॉगमध्ये ॲड करत होते, ते नॉनव्हेजचे आयटम्स मी सगळे दाखवत होते कसं भेटते इकडे। पण मला परत लक्षात आलं की इकडे नवरात्री चालू आहे, तर मी ते या ब्लॉगमध्ये नाही ॲड करत आहे। मी नवरात्र झाल्यानंतर तुम्हाला ते सगळं मी दाखवेन की कसं असतात नॉनव्हेज, कसं भेटतं इकडे, ते सगळं मी जोपर्यंत खरेदी करत असेल तोपर्यंत हा माझा राजा इकडे तिकडे खेळत असतो। त्याला ट्रॉली तर खूप आवडते, प्रचंड। या व्लॉगमध्ये तुम्हाला शॉपमधलं काही दाखवलं नाही, कारण मी व्हेजिटेबल्स आणि दही वगैरे हेच मला घ्यायचं होतं। जे दाखवणार होते ते मी नेक्स्ट कधी नवरात्राच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेन नक्कीच। हा इकडचा बाहेरचा व्ह्यू आहे जो की खूप रोषणाईने भरलेला आहे। आणि आता आम्ही माघारी यायला निघालो आहे, पण याला खाली चालायचं नाही, याच्या मूडवर काम आहे। कधी कधी खूप चालतो चालतो चालतो, पण आज त्याला चालायचं नाही। मग आम्ही दमलो, पटकन घरी आलो आणि घरी आल्यानंतर त्याचं ते खेळायचं चालू आहे। सगळ्या फ्रीजमधल्या ड्रायफ्रूटच्या बॉटल्स काढलेत आणि त्याला ड्रायफ्रूटसोबत खेळायचं आहे। कधीही मी फ्रीज उघडेल तेव्हा त्याला त्या ड्रायफ्रूटच्या बॉटल्स सगळ्या हव्या असतात। इकडे ड्रायफ्रूट्स मग त्याला बदाम काढून दिले मी खायला, पण त्याला खायचं नाही, त्याला फक्त ते फेकायचे तर त्याच्याबरोबर खेळायचं आहे, मजा करायची। आता याच्यामध्ये हात जाईल का, पण त्याला तो घालायचा आहे। याची अशी मस्ती चालू असते आणि इकडे तो मस्ती करतोय, पण तिकडे माझा मोबाईल थोडा खराब होतोय, मेमरी खूप लोड झाली आहे, त्याच्यामुळे माझा मोबाईलमध्ये सगळा जो डाटा आहे तो लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करायचं काम चालू आहे। त्याच्यामुळे माझे ब्लॉग कंटिन्यू येत नाहीत ब्लॉग। शरू कशाला हवी बॉटल तुला? हा, मला नको, फ्रीजमध्ये ठेवून ये जा। खेळून खेळून दमल्यानंतर म्हटलं आता जरा जेवायला देऊयात, पण याचं काय खेळणं संपत नाही, तर म्हटलं आता आपण तरी जेवायला घेऊयात, म्हणून मी जेवायला घेतलं आहे। तर आता तो येईल जेव्हा, त्याचं असं आहे की आम्ही जेवायला बसल्यानंतर त्याला जेवायला बसावं असं वाटतं, त्याच्यामुळे मग आम्ही जेवायला घ्यायला लागलो की त्याला पण भूक लागली, मग म्हटलं त्याला पहिला भरून घ्यावं। मग त्याच्यातच माझा वेळ गेला। मग आता त्याला भरवत आम्ही पण जेवण करून घेतो आणि या ब्लॉगला इथंच एंड करते। पुढच्या ब्लॉगला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सपोर्ट करा, वेगळे छान छान ब्लॉग देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन। मजेत राहा, थँक्यू, बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगला।